मित्रांनो, मोदी साहेबांचा आणखीन एक मास्टर स्ट्रोक. मोदी साहेबांनी पुन्हा एकदा भारतीयांना आवाहन केलंय, सोनं कमी घ्या, पेट्रोल वाचवा, परदेशी वस्तू टाळा. पण एक प्रश्न आहे, हे नियम फक्त सामान्य माणसासाठीच आहेत का की सगळ्यांसाठी आहेत? गोल्ड कमी घ्या म्हणता, पण आताच लग्न करायचा सीझन सुरू झालेला आहे आणि धोंड्याचा महिना त्यामध्ये आलेला आहे. भारतात सोनं ही फक्त इन्व्हेस्टमेंट नसते, ती परंपरा आहे आणि आईवडिलांची आयुष्यभराची सेव्हिंग त्यामध्ये टाकत असतात. मग लोक अचानक गोल्ड कमी कसं घेणार? आणि जर लोकांनी गोल्ड घेणंच कमी केलं तर छोट्या सोनारांचं काय होणार? ज्वेलरी शॉपमध्ये काम करणाऱ्या कारागिरांचं काय होणार? त्या हजारो कुटुंबाचं काय होणार? वर्क फ्रॉम होम करा म्हणतात, पण पेट्रोल वाचेल म्हणता आणि पेट्रोल वाचेलही, पण मग रोजच्या प्रवाशांवर चालणारे छोटे रेस्टॉरंट्स, चहाच्या टपऱ्या, ऑटोवाले, कॅबवाले हे सगळे काय करणार? सेव्ह पेट्रोल म्हणायच्या आधी व्ही आय पी इकॉनॉमीवर खर्च होणारं फ्युएल कमी होणार का? मोठमोठ्या गाड्यांचे ताफे बंद होणार का? अवॉइड फॉरेन ट्रिप्स म्हणता, पण वर्षानुवर्ष फॉरेन लाईफस्टाईलचं अट्रॅक्शन कोणी दाखवलं? मोठमोठ्या जाहिराती, लक्झरी कल्चर, फॉरेन ब्रँड्स हे सगळं कोणी नॉर्मल केलं? आणि आता अचानक सांगायचं फॉरेन प्रोडक्ट्स वापरू नका. पण बाजारात आजही मोबाईल फॉरेन, ब्रँड्स फॉरेन, लक्झरी फॉरेन, ॲप्स फॉरेन. मग सामान्य माणूस नेमकं काय करणार? देशासाठी सॅक्रिफाईस करायला आम्ही तयार आहोत, पण प्रत्येक वेळी सॅक्रिफाईस फक्त सामान्य माणसानेच का करायचा? कारण शेवटी देशात सगळ्यात मोठा भार हाच सामान्य माणूस उचलत असतो.